हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपली जी पी-वाय-क्यू सीरीज चालू आहे. तर पी-वाय-क्यू सीरीजचं मित्रांनो आज आपलं 5th नंबरचं लेक्चर आहे. ज्यामध्ये आपण 2025चा शिफ्ट 2चा पेपर आहे. तर त्यापैकी नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे, तर तो मित्रांनो कव्हर करतोय. तर याच्यापैकी जे स्टार्टिंगचे 5-6 एम-सी-क्यू आहेत, तर ते आपले प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हे प्रिव्हियस एम-सी-क्यू केले नसेल, तर 6 नंबरच्या एम-सी-क्यू पर्यंत मित्रांनो आपले एम-सी-क्यू क्लिअर करून झालेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत केले नसेल, तर त्यांनी एकदा प्रिव्हियस व्हिडिओ बघा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रिव्हियस व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यासोबत WhatsApp ग्रुपची लिंक आहे. त्यानंतर आपली टेस्ट सीरीजची बॅच किंवा नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसची बॅच आहे. तर दोन्हीच्या पण लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेल्या आहेत. तर तिथून तुम्ही बॅचमध्ये पण एनरोलमेंट करू शकता. त्यासोबत जो WhatsApp ग्रुप आहे, तर तो पण जॉइन करून घ्या. ओके. तर सर्वात पहिले आपला जो आजचा एम-सी-क्यू आहे, तर तो मित्रांनो आपण 7 नंबरचा एम-सी-क्यू बघणार आहे. मसल फटीग इज ड्यू टू द अक्युम्युलेशन ऑफ डॅश डॅश. आता फटीग म्हणजे काय? फटीग म्हणजे थकवा येणे. मसल्समध्ये आपल्या ज्या बॉडीचा स्केलेटल मसल आहे, जास्त आपण चाललो, बोललो, तर काय होतं, की आपल्या बॉडीमध्ये थकवा येतो. तर हा जो थकवा येण्याचं जे कारण आहे, तर त्याच्यामध्ये बॉडीमध्ये कुठलं जे कंटेंट आहे, तर त्याचं अक्युम्युलेशन होतंय, म्हणजे ते जास्त प्रमाणामध्ये होते. त्यामुळे आपल्या बॉडीला फटीग किंवा पेन होतंय. तर असा हा एम-सी-क्यू विचारला आहे. ओके. तर हा जो एम-सी-क्यू आहे, तर हा तुमचा मेनली जर बघितलं तर पॅथॉलॉजी हा जो सब्जेक्ट असतो सेकंड इयरमध्ये तुम्हाला, तर पॅथॉलॉजी सब्जेक्टवरती हा एम-सी-क्यू मित्रांनो तुम्हाला विचारलेला आहे. तर मसल फटीग इज ड्यू टू द अक्युम्युलेशन ऑफ, तर याचं जे ॲन्सर असणार मित्रांनो, तर ते लॅक्टिक ॲसिड आहे बघा. आता लॅक्टिक ॲसिड कसं बनतं याच्यावरती आपण थोडं फोकस करू. कारण की जर तुम्हाला हा क्वेशन विचारला आहे, तर लॅक्टिक ॲसिडच्या रिलेटेड दुसरा एखादा एम-सी-क्यू नर्सिंग सीईटीवाले टाकू शकतात. तर मसल फटीग म्हणजे मसलमध्ये थकवा येणे. आता मसलमध्ये थकवा का येतो? कारण की सर्वात पहिलं जे मसलचं जे वर्किंग आहे, तर त्या वर्किंगसाठी लागत असतं ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर जास्त जोरात जर पडले, तर तुमचे रिस्पिरेशन रेट काय होतो? वाढतोय. तर तुमचा रिस्पिरेशन रेट का वाढतोय? कारण की तुमच्या मसलला जास्त ऑक्सिजनची गरज आहे. तर तशीच आपण जर कंडिशन जर ध्यानात जर ठेवली, तर एखाद्या वेळेस जर फॉर फॉर एक्झाम्पल मसलला जर प्रॉपर ऑक्सिजन जर भेटलं जर नाही, तर मसल एनर्जीसाठी काय करतं, की जे कार्बन डायऑक्साईड जनरेट झालंय बॉडीमध्ये, तर ते कार्बन डायऑक्साईडचं परत काय करतं, युटिलायझेशन करतं. आणि मसलमध्ये किंवा एखादी बॉडीचा कुठला पण पार्ट ज्यावेळेस ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कार्बन डायऑक्साईडचं युटिलायझेशन करतो स्वतः एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, तर त्या कंडिशनमध्ये लॅक्टिक ॲसिड हे जे आहे, तर ते मित्रांनो ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईडचं मेटाबॉलिझम होतं आणि लॅक्टिक ॲसिड जे आहे, तर हा पदार्थ बाहेर पडतो. आणि हा जो लॅक्टिक ॲसिड आहे, तर हा लॅक्टिक ॲसिड आपल्या शरीरासाठी मित्रांनो घातक आहे. ओके. हा लॅक्टिक ॲसिड शरीरामध्ये पेन जे होते, तर पेन होण्याचं आणि थकवा येण्याचं जे कारण आहे, तर मित्रांनो हे लॅक्टिक ॲसिड आहे. ओके. तर याचं जे ॲन्सर आहे, तर लॅक्टिक ॲसिड, पायरुव्हिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, त्यानंतर सक्सेनिक ॲसिड, हे सर्व मित्रांनो आपल्याला इथे रॉंग ॲन्सर्स दाखवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्ट मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले क्लासेस जॉइन केले नसेल, लवकरात लवकर जॉइन करून घ्या. क्लासेसची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आतापर्यंत मित्रांनो 9 लेक्चर जे आहेत, तर ते घेऊन झालेले आहेत. 9 लेक्चरवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरवर 30-30, 40-40 एम-सी-क्यू पण आपल्या बॅचमध्ये कव्हर करून झालेले आहेत. सर्व जे क्लासेस आहेत, तर ते मित्रांनो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचं स्वप्न असेल, तर त्यांनी आजच आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. आणि आपल्या जी बॅच आहे, तर बॅचची प्राईस मित्रांनो फक्त ₹499 प्राईस ठेवलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 499 मध्ये बघा, आपले जे पूर्ण नर्सिंग ॲप्टिट्यूड सिलेबस आहे, तर तो पूर्ण सिलेबस तुमचा घेतला जाईल. त्यानंतर त्या प्रत्येक टॉपिकवर तुमचे एम-सी-क्यू पण घेतले जातात मित्रांनो याच्यामध्ये. असं नाही की फक्त आपण थिअरी घेतली आणि सोडून दिलं. त्या थिअरीवर भरपूर टाईपच्या आपण एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करून घेतोय आणि त्यासोबत सर्व तुम्हाला नोट्स पण मित्रांनो याच्यामधून भेटणार आहे. थिअरीच्या पण नोट्स भेटतील आणि एम-सी-क्यूचे शीट्स आहेत, तर ते शीट्स पण तुम्हाला मित्रांनो याच्यामधून भेटणार आहेत. तर एकदम चांगली बॅच असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच नर्सिंग ॲप्टिट्यूडचे मित्रांनो मराठीमधून क्लासेस हे आहेत, तर ते सुरू केलेले आहेत आणि एकदम ईझी टॉपिकमध्ये म्हणजे ईझी वेमध्ये तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूडचे भेटणार आहे. तर लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करा. इथं मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. इथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली आपला WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करा. तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड त्यानंतर मित्रांनो आपला 8 नंबरचा एम-सी-क्यू आहे. द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथ आउट आफ्टर अ मॅक्सिमम इन्स्पायरेशन. म्हणजे एकदा तुम्ही खोल श्वास घेतला, तर खोल श्वास घेतल्यानंतर तुम्ही मॅक्सिमम अमाउंटमध्ये किती एअर बाहेर टाकू शकता आणि ह्या अमाउंटला काय म्हटलं जातं, तर हा एम-सी-क्यू तुम्हाला विचारलेला आहे. तर हा जो एम-सी-क्यू आहे मित्रांनो, तर हा तुमचा बेसिक एनाटॉमी फिजिओलॉजीमधला एम-सी-क्यू आहे. आपल्या बॅचमध्ये आपण जे रिस्पिरेटरी सिस्टम घेतलं, तर त्यामध्ये आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. ओके. तर याचं जे ॲन्सर आहे मित्रांनो बघा, ते व्हायटल कॅपॅसिटी हे त्याचं ॲन्सर आहे. म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुम्ही लंग्समध्ये किती घेऊ शकता, म्हणजे तुमचं काय फोर्सफुली इन्स्पायरेशन आणि फोर्सफुल एक्सपायरेशन, म्हणजे तुम्ही मॅक्स टू मॅक्स किती बाहेर टाकू शकता, तर हे तुम्हाला विचारलं मित्रांनो. व्हायटल कॅपॅसिटी तर नियर अबाउट 6,000 पर्यंत आपली जी व्हायटल कॅपॅसिटी आहे, तर ते असते मित्रांनो. ओके. त्यानंतरचा एम-सी-क्यू बघा, जी-एन-एम स्टँड्स फॉर डॅश डॅश. हा एम-सी-क्यू मित्रांनो भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. मागच्या वर्षी 2025चा पेपर जर बघितला, तर जी-एन-एमचा जो लाँग फॉर्म आहे, तर हा तुम्हाला शिफ्ट 1 मध्ये पण विचारलाय आणि शिफ्ट 2 मध्ये पण विचारलाय. ओके. तर जी-एन-एमचा लाँग फॉर्म काय मित्रांनो, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. इथे तुम्हाला बघा किती नंबरला आहे.
ओके, फर्स्ट नंबरलाच आन्सर आहे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. तर जीएनएमचा हा जो कोर्स असतो तर मित्रांनो हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि हा नर्सिंगमधला डिप्लोमा कोर्स आहे. ओके, तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की नर्सिंगमधला डिप्लोमा कोर्स आहे 3 वर्षाचा जीएनएम. त्यानंतर एएनएम हा जो आहे तर हा 2 वर्षाचा कोर्स असतो आणि एएनएममध्ये मित्रांनो जास्त करून मुली ॲडमिशन घेत असतात कारण की तिथं मुलांच्या सीट्स या कमी असतात. आत्ता पण आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये खूप कमी सीट्स आहेत ओके मुलांसाठी. तर जीएनएम इम्पॉर्टंट आहे. जीएनएमचा लाँग फॉर्म, त्यानंतर याची कोर्सचा ड्युरेशन, त्यानंतर याची इलिजिबिलिटी वगैरे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट आपली मेगा टेस्ट सीरीज. ज्या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन पेपर्स बघायला भेटतील आणि 15 नवीन डिझाइन केलेले क्वेश्चन पेपर्स आहेत मित्रांनो सर्व. आणि सर्व जे आपण जे पेपर्स डिझाइन केले तर ते सर्व पेपर्स तुम्ही अनलिमिटेड टाईम मित्रांनो आपल्या बॅचमध्ये सॉल्व्ह करू शकता. तर मेगा टेस्ट सीरीजची जी बॅच आहे तर हिची पण प्राईस मित्रांनो आपण खूप कमी ठेवलेली आहे. ₹199 आपल्या टेस्ट सीरीजची प्राईस आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आता माझा स्टडी प्रॉपरली चालू आहे आणि सोबत मला एमसीक्यू पण लावले पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आजपासूनच एमसीक्यू सॉल्व्ह करायला चालू करायचं आहे. कारण की फक्त थेअरी करून तुमचं पासिंग आउट होण्याचं किंवा जास्त पर्सेंटेज घेण्याचं मित्रांनो रिस्क घेऊ नका. कारण की तुम्हाला कशा पद्धतीने एमसीक्यू विचारले जातात तर हे एमसीक्यू मित्रांनो तुमचे आपल्या बॅचमधून मित्रांनो होणार आहे. तर लवकरात लवकर आपली टेस्ट सीरीज आहे तर त्याला पण जॉईन करून घ्या. 20 टेस्ट आहेत त्यापैकी 14-15 टेस्ट ह्या रेडी टू सॉल्व्ह आहेत. ओके, बाकीच्या टेस्ट आम्ही सध्या डिझाइन करत आहोत तर लवकरात लवकर तुम्हाला त्या पण प्रोव्हाइड केल्या जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल की आपण एमसीक्यूची पण प्रॅक्टिस केली पाहिजे, चांगला स्कोर केला पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्या. सर्व ज्या बॅचेस आहेत तर ते आपल्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी प्राईजमध्ये आणि चांगलं कंटेंट तुम्हाला फक्त मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स मित्रांनो इथे भेटणार आहे. ओके, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस असतील किंवा मग आपली टेस्ट सीरीज असेल तर लवकरात लवकर याच्यामध्ये पण एनरोलमेंट करून घ्या. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेली आहे. भरपूर विद्यार्थी ऑलरेडी याच्यामध्ये जॉईन आहेत आणि विद्यार्थी टेस्ट सीरीज पण सॉल्व्ह करत आहेत. आपण त्यांचे वीकली जे रिझल्ट आहेत तर ते पण कधी-कधी ग्रुपवर मित्रांनो शेअर करत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा एमसीक्यू हा पण इम्पॉर्टंट आहे. इन्क्रीजिंग स्किन कॅन्सर अँड हाय म्युटेशन रेट आर द रिझल्ट ऑफ डॅश डॅश ॲसिड रेन, त्यानंतर ओझोन डिप्लेशन, त्यानंतर CO2 पोल्युशन आणि CO पोल्युशन. ओके, तर हा एमसीक्यू पण आहे मित्रांनो मागच्या वर्षी विचारला गेलेला. तर इन्क्रीजिंग स्किन कॅन्सर आपलं जे स्किन कॅन्सर आहे तर तो वाढण्याचं रिस्क फॅक्टर याच्यामधून तुम्हाला विचारलंय की 4 पैकी कोणतं रिस्क फॅक्टर आहे की ज्यांनी तुमचं डायरेक्टली स्किन जे आहे तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. तर मित्रांनो ओझोन डिप्लेशन जे आहे तर हे याचं मित्रांनो रिझन आहे. आता हे डायरेक्ट रिझन नाही आहे तसं बघितलं तर ओझोन डिप्लेशन आहे तर हे इनडायरेक्ट रिझन आहे. आता इनडायरेक्ट रिझन कसं बघा, ओझोन डिप्लेशन झाले म्हणजे ओझोनच्या ही जी लेअर आहे ओझोनची सर्व अशी आपली लेअर फॉर एक्झाम्पल ही अशी सर्व ओझोनची लेअर आहे तर याच्यामध्ये काय झालंय मित्रांनो इथं सर्वमध्ये गॅप पडलाय आणि हा गॅप पडल्यामुळे काय होतं की आपलं जे सनरेज आहे तर ते सनरेज डायरेक्टली आपल्या स्किनवर येतात आहे. आता सनचे जे रेज आहेत तर ते कोणते आहेत मित्रांनो तर ते UV रेज आपण त्याला म्हणतो, अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि हे जे रेज आहेत तर हे आपल्या स्किनसाठी मित्रांनो घातक असतात. हे ज्यावेळेस आपल्या स्किनवर पडतात तर आपल्या ज्या स्किनच्या सेल्स आहेत तर त्याचं ॲबनॉर्मली प्युरिफिकेशन होतं आणि त्याच्यामधूनच कॅन्सर जो आहे तर कॅन्सरचे मित्रांनो ग्रोथ व्हायला सुरू होत असते. म्हणून ओझोन डिप्लेशन आहे तर याचं आन्सर आहे ॲसिड रेन किंवा CO पोल्युशन, CO2 पोल्युशन. CO आणि CO2 पोल्युशनमुळे मित्रांनो मेनली तुम्हाला रिस्पिरेटरी सिस्टमचे आजार होतील. त्यानंतर ओझोन डिप्लेशन अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे तुम्हाला सर्व स्किनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ॲसिड रेनचा आहे तर ॲसिड रेन मित्रांनो एवढं काही कॉमन कंडिशन नाही आहे. तर ॲसिड रेन तुम्हाला काही विचारलं जात नाही जास्त. बट ओझोन डिप्लेशन ही आता सध्या जागतिक स्तरावर होणारा जो प्रॉब्लेम आहे तर याच्यावरती एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला हा मित्रांनो एमसीक्यू विचारलेला आहे. नर्सिंग फक्त पेशंट रिलेटेड नाही मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज पण माहिती असलं पाहिजे. तुम्हाला एन्व्हायर्नमेंटल हेल्थ पण याच्यामध्ये माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर हा बघा, हा पण इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. कार्डिओलॉजीचा एमसीक्यू आहे आणि हा टॉपिक मित्रांनो आपण आपल्या बॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. याचे पूर्ण मी तुम्हाला फॉर्म्युला वगैरे सांगितला आहे. पूर्ण प्रॉपरली एक्झाम्पल देऊन हा एमसीक्यू तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. इन अ नॉर्मल रेस्टिंग मेल, एक मेल आहे तो नॉर्मल रेस्टिंग कंडिशनला आहे बघा. तर त्याच्यामध्ये काय होते द ॲव्हरेज स्ट्रोक व्हॉल्यूम इज 70 ml पर बीट. त्याचं जे ॲव्हरेज स्ट्रोक व्हॉल्यूम आहे, आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय सर्वात पहिले आपण हे बघू. तर ज्यावेळेस आपलं जे हर्ट आहे तर ते हर्ट ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतं तर लेफ्ट व्हेंट्रिकलमधून जेवढ्या अमाऊंटमध्ये ब्लड बाहेर येतं तर त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो मित्रांनो स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणतो. अँड हर्ट रेट इज 75 बीट्स पर मिनिट आणि त्याचा हर्ट रेट किती आहे तर एका मिनिटाला 75 बीट्स त्याचे पडतायत. तर त्याचं कार्डियाक आउटपुट किती असणार आहे म्हणजे एका मिनिटाला त्याच्या लेफ्ट व्हेंट्रिकलमधून किती ब्लड बाहेर येतं हे तुम्हाला काउंट करायचं आहे. तर आता एका बीटमध्ये किती येते, एका बीटमध्ये जे पण ब्लड बाहेर येते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो स्ट्रोक व्हॉल्यूम. तर एका बीटमध्ये येणार आहे मित्रांनो बघा 70 ml म्हणजे इथं काय आलं आपलं 70 ml हे झालं आपलं स्ट्रोक व्हॉल्यूम. त्यानंतर किती रेट्स आहेत बघा, रेट दिलाय तुम्हाला 75 म्हणजे इथं काय खाली येणार 75 आणि तुम्हाला याचं फक्त काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 70 × 75. ओके, आता हा मल्टिप्लिकेशन कसा करायचा बघा. सर्वात पहिले काय घ्यायचे तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय की एका बीटमध्ये किती ब्लड बाहेर पडते आणि एका मिनिटामध्ये किती बीट्स आहेत म्हणजे
प्रॉपरली 75 बीट्समध्ये एका बीट्सला जर 70 ml आहे तर 75 बीट्सला तुम्ही 70नी जर गुणलं तर 5250 ml पर्यंत मित्रांनो तुमचा आन्सर आहे तर ती आणि नियर अबाउट बॉडीमधलं जे सर्व ब्लड आहे तर ते सर्वच ब्लड एका मिनिटामध्ये आपल्या हार्टमधून मित्रांनो सर्क्युलेट होत असतं. ओके, तर हा फॉर्म्युला वगैरे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे कार्डियाक आउटपुटचा तर हा फॉर्म्युला विचारला जातो. तर कार्डियाक आउटपुटचा फॉर्म्युला काय CO म्हणजे कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. ओके, HR इंटू SV त्याला आपण काय म्हणतो स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट इज इक्वल टू कार्डियाक आउटपुट. हा MCQ तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचा आहे. हा MCQ पण तुम्हाला म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला पण तुम्हाला मित्रांनो MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. कार्डियाक आउटपुटचा इम्पॉर्टंट आहे. ओके, हे मल्टिप्लिकेशन सोपं आहे. हे मल्टिप्लिकेशन असं बघितलं समजेल की 70 गुणिले 75 जर केलं तर 5250 पर्यंत जे आहे तर ते अमाऊंट मित्रांनो याची येत असते. त्यानंतर नेक्स्ट बघा 12 नंबरचा MCQ व्हॅक्सिन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सर्व्हायकल कॅन्सर अमंग गर्ल्स इज डॅश डॅश. ओके, आता ही जी व्हॅक्सिन आहे तर ही नवीन आपल्या महाराष्ट्र सरकारने किंवा आपलं जे इंडियन गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे. व्हॅक्सिन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सर्व्हायकल कॅन्सर जे आपलं सर्व्हायकल कॅन्सर आहे तर सर्व्हिक्स हा जो रिजन आहे तर हा फिमेल जेनिटल ट्रॅकचा मित्रांनो इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि याच्यामध्ये जे कॅन्सर होते तर तो कॅन्सरचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपलं इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये एक नवीन जे व्हॅक्सिन आहे तर ती ऍड करण्यात आलेली आहे. तर ती व्हॅक्सिनचं नाव तुम्हाला विचारलंय तर BCG, त्यानंतर DPT, त्यानंतर HPV आणि इन्फ्लुएन्झा. तर अशा व्हॅक्सिनची ते तुम्हाला आन्सर्स दिलेले आहेत. तर याच्यापैकी जे राईट आन्सर आहे तर ते आहे मित्रांनो HPV. HPVचा तुम्हाला लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. तर HPV जे आहे तर त्याचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हा जो MCQ आहे तर हा इम्पॉर्टंट आहे. HPVचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ऑप्शन्स पैकी हा जो BCG आहे तर मित्रांनो BCG पण इम्पॉर्टंट आहे. BCG वर पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. आता BCG जे आहे तर BCG जे आहे तर मेनली आपण जे एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आहे तर त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी BCG व्हॅक्सिन आहे तर ती दिली जाते BCGची व्हॅक्सिन. त्यानंतर ही जी व्हॅक्सिन आहे तर ही व्हॅक्सिन आपण 0.05 ml आहे तर ती मित्रांनो देत असतो. त्यानंतर BCG व्हॅक्सिन आहे तर ती इंट्रामस्क्युलरली दिली जाते आणि ॲट बर्थ दिली जाणारी व्हॅक्सिन आहे BCG. ओके, त्याच्यावर जर तुम्हाला MCQ जर विचारला तर तुम्हाला असा MCQ विचारला जातो की ॲट बर्थ कोणती व्हॅक्सिन आहे तर ती बेबीला दिली जाते. तर ॲट बर्थ विदिन 24 हावर तर आपण 24 हावर नाही विदिन 72 हावर्स. ओके, 3 दिवसापर्यंत आपण MCQ मित्रांनो ही जी व्हॅक्सिन आहे तर ती एक्सटेंड करू शकतो. तर 72 तासाच्या आतमध्ये ही जी BCGची व्हॅक्सिन आहे तर ते आपण त्या पर्टिक्युलर बेबीला देऊ शकतो आणि सर्व बेबीजमध्ये द्यायची असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे द GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पर डे. ओके, हा पण MCQ आपण आपल्या बॅचमध्ये किडनीचं जे लेक्चर्स घेतले तर किडनीच्या लेक्चरमध्ये आपण हा पण MCQ मित्रांनो कव्हर केलेला आहे. तर GFR म्हणजे काय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जे आपलं ग्लोमेरुलस आहे नेफ्रॉनचा फर्स्ट पार्ट तर त्यामधून एका मिनिटाला किती ब्लड जे आहे तर ते फिल्ट्रेट होतं तर हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याचा मित्रांनो रेट किती आहे तर तो 125 ml हा जो आहे तर हा रेट आहे. तर हा पण खूप इम्पॉर्टंट MCQ आहे. याच्यावर कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग वगैरे होतात तर हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरमध्ये याल तर त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो हा 5 मार्काला MCQ विचारला म्हणजे हा जो टॉपिक आहे GFR हाच तुम्हाला पूर्ण 5 मार्कामध्ये MHS युनिव्हर्सिटीमध्ये विचारला जातो. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचे जे MCQ आहेत तर ते समजले असतील आणि अंडरस्टँड झाले असेल. नेक्स्ट जे MCQ आहे 14 पासून तर 20 पर्यंत मित्रांनो तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेऊ. त्यासोबत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे आहे तर त्यांनी लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फ्रेंड्स.